कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगितसे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. माते तृण बाळा दुधाची ते गोडी, ज्याची नाही जोडी त्याशी कामा, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, नाही त्याची भेटी भोगतीये तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. पांडुरंगा करो मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवण त्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई. नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. मस्तक माझा पायावरी, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणू. संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंताच्या
नामाचा महिमा भगवंताच्या नामाचं रहस्य प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी भगवान पंढरीनाथाच्या चरणी, भक्त शिरोमणी पुंडलिकाच्या चरणी, माता चंद्रभागेच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबाराय संतांच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी परमपूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय श्री संत मानकोजी बोधले महाराज तसंच श्री संत रामचंद्र बोधले महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन, श्रीगुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित असणारे सर्व संत वृंद, सर्व साधक, सर्व महाराज मंडळी, सर्व भाविक आणि सर्व माता भगिनी सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. अभंग तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून भगवंताच्या नामाचं रहस्य प्रतिपादन केलेलं आहे आणि हे रहस्य तुकोबारायांनी देवाच्याच समोर अशा प्रकारचं प्रगट केलेलं आहे. भगवंताच्या नामाचा महिमा हा आगाध आहे. गगनाहुनी वाढ जगतंत पाती आकाशा एवढी वस्तू दुसरी कोणतीच मोठी नाही. जगाच्या अंतर्गत जर आपण विचार केला तर सगळ्यात मोठी वस्तू जर कोणती असेल तर कोण काय आहे? आकाश. कारण जेवढं जग आहे ते सगळं कुठे? आकाशातच आहे. आकाश गंगेतच सगळे लोकांतर आहेत. आकाश हे सर्वात मोठं आहे. पण नामाची व्याप्ती, नामाचा महिमा सांगत असताना हे नाम आकाशापेक्षाही मोठं आहे असं सांगतात. गगनाहुनी वाढ नाम आहे. आणि म्हणून हे असं भगवंताचं जे नाम आहे आपल्या मुखामध्ये, आपल्या कंठामध्ये अखंड राहावं अशी तुकोबारायांनी देवाकडं मागणी केलेली. का मागणी केली वगैरे आपण काल त्याचं चिंतन केलं. पण प्रामुख्याने देवाकडे ही मागणी केली की देवा तुमचं नाम अखंड माझ्या मुखामध्ये राहावं. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे, नाम
वर्णावे गुण तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान चित्ते पाय डोळा रूपाचे ध्यान चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखीना तुमचे वर्णावे गुण अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण देवाकडे गेल्यानंतर तुकोबा देवाला जे मागतात ही मागणी करतात की अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, माझ्या मुखामध्ये तुमचं अखंड नाम राहावं. चित्तात तर राहावंच, पण नाही चित्तात राहिलं कमीत कमी मुखामध्ये तरी माझ्या ते अखंड राहावं. नसे तरी वाचे नसो, नसे तरी मनी नसो, परिवाचे परिवाचे वसो परिवाचे तरी वसो हे मनी नसो परिवाचे तरी वसो परिवाचे तरी वसो परिवाचे तरी वसो नसे मनी नसो परिवाचे तरी असो परिवाचे तरी असो परिवाचे तरी मनामध्ये नाम अखंड राहणं थोडं कठीण आहे. तुकोबारे म्हणतात नाही मनात राहिलं सारखं, पण वाणीत तरी कायम राहिलं पाहिजे, वाचेमध्ये तरी ते राहिलं पाहिजे. नसे तरी मनी नसो, मनी नसे तरी नसो, मनात नाही नसू दे, परी वाचे तरी वसो, पण वाणीमध्ये तरी माझं नाम राहिलं पाहिजे देवा, अशी मागणी ज्या वेळेला केली. आणि ही मागणी करत असताना बाकी दुसरं काही नको, बाकी सगळ्याची व्यावृत्ती केली. आणि तुला तुझं देणार असेल, तू जर दान देत असेल तर तुझ्यापासून आम्ही याच दानाची अपेक्षा करतोय की तुझं नाम आमच्या मुखात राहावं, अशी मागणी केली. तेव्हा प्रश्न असा उद्भवतो की हे नाम का वाणीमध्ये वसावं असं वाटतंय, का नामासाठी एवढे हे लाचावलेले आहेत, काय आहे असं नामामध्ये की या नामासाठी काहीही करायला तयार आहेत, जीव द्यायला तयार आहेत. काल आपलं थोडं झालं त्याच्यावरचं चिंतन, भक्त प्रल्हादाचं उदाहरण सांगून. तर या नामात असं काय आहे, देवानेच विचारलं महाराज, एवढा नामाचा आग्रह धरून बसले, तुम्हाला बाकीचं काहीही द्यायला तयार आहे, ते तुम्ही त्याच्यावर लाथ मारू लागलेले आहेत आणि नामासाठी आग्रह करता की माझ्या मुखामध्ये अखंड नाम राहिलं पाहिजे, काय आहे या नामात असं विचारल्यावर त्याचं प्रत्युत्तर तुकोबा देतात अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. तैसे तुझं नाम नाही तुझं नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे
तुझं ठावे नाही तुझे नाम तैसे 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 तुझं ठावे नाही तुझे नाम आम्ही कसे प्रेम सुख जाणो तैसे तुझे ठावे नाही तुझे नाम आम्ही कसे प्रेम सुख जाणो आम्ही कसे प्रेम सुख जाणो तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. आम्ही या नामासाठी काय एवढा आग्रह करतो, का अट्टहास करतो देवा, हे तुला कळणार नाही. तुला कळत नाही, तुला ठाऊक नाही या नामात काय आहे ते फक्त आम्हीच जाणतो. तसं तर नाम आपण सुद्धा घेतोच, नाम आपणही घेतोच नाम, पण खरंच नाम आपल्याला कळलं का हो? नामाचा महिमा कळला का? या नामस्मरणामध्ये काय गोडी आहे, काय या नामस्मरणाने फल प्राप्त होतं हे आपल्याला कळलंच नाही. आणि जर खरं कळलं असतं तर आपल्याला एवढं साधू संतांना ओरडून सांगावं लागलं नसतं. आपण घेतो, पण घेत असताना कधी सुटून जातं, कधी बंद पडतं हे लक्षातही येत नाही. का? कारण त्याचा आपल्याला महिमाच कळलेला नाही. विठ्ठल विठ्ठल या नामाची गोडी आपण चाकलेलीच नाही. फक्त साधू संतांनी सांगितलंय म्हणून आपण घेतो, श्रद्धेनं घेतो. श्रद्धेनं घेणं वेगळं आणि ते कळल्यावर घेणं वेगळं. ते कळलं नाही अजून, कळल्यानंतर मनुष्य त्या नामाला सोडणारच नाही. काय लाभ या, काय काय प्राप्त होतं या नामाने? तुकोबाराय म्हणतात काय होत नाही. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठल किंवा अवघे होती लाभ. एकाया चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. भक्तिशास्त्रामध्ये या नामाची फलश्रुती सांगत असताना, नामाचा महिमा सांगत असताना, या नामस्मरणामध्ये किती शक्ती आहे ती पूर्ण शक्ती तर सांगता येत नाही, पण काही थोडस असं सांगण्याचा भक्तिशास्त्रकारांनी प्रयत्न केलेला आहे. 15 शक्त्या सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली शक्ती आहे भुवन पावनी. भुवन पावनी, सर्व दुःख हारिणी, सर्व व्याधी विनाशिनी, कळिकाळ भुजंग भयनाशिनी, नरकोद्धारिणी, प्रारब्ध विनाशिनी, सर्वापराध भंजिनी, कर्म संपूर्तिकारिणी, सर्व वेद तीर्थाधिक फलदायिनी, सर्व अर्थप्रदायिनी, जगदानंददायिनी, अगतिगती प्रदायिनी, वैकुंठ प्रदायिनी, मोक्ष प्रदायिनी, भगवत प्रीती प्रदायिनी. एवढ्याच सांगितल्या शास्त्रात म्हणून एवढ्याच शक्ती आहेत असं नाही. भगवंताच्या नामामध्ये अनंत शक्ती आहेत, अनंत. पण काही थोडासा त्या शक्तीचं थोडंसं प्रदर्शन भक्तिशास्त्रामध्ये केलेलं आहे. पहिली शक्ती सांगितलेली आहे भुवन पावनी. भुवन पावनी
ही शक्ती नामस्मरण करणाऱ्याच्या ठिकाणी येते. नामस्मरण करणारा जो महात्मा आहे त्याच्या ठिकाणी ही शक्ती येते. अर्थात ह्या ज्या शक्त्या सांगितल्या, भगवंताचं नामस्मरण करणारा जो साधक आहे, जो महात्मा आहे, त्या महात्म्याच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या शक्त्या येतात. पहिली शक्ती आहे भुवन पावनी, म्हणजे नामस्मरण करणारा महात्मा जिथं राहतो, ज्या भुवनात राहतो, ज्या देशात राहतो, ज्या जागेत राहतो, ज्या ठिकाणी तो राहतो, ते ठिकाण, तो देश पावन होऊन जातो. जेठे हरीचे दास जन्म घेते, जेठे हरीचे दास हरीचे दास जन्म घेती, ज्या ठिकाणी हरीचे दास जन्म घेतात. हरीचे दास म्हणजे नाम घेणारे, नामधारक. ज्या देशामध्ये जन्म घेतात, ज्या कुळामध्ये जन्म घेतात, ते कुळ आणि तो देश पवित्र होतो. पवित्र ते कुळ, पावन तो देश. कुळही पवित्र होतं आणि तो देशही. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. तर कुळही पवित्र होतं आणि देश पवित्र होतो. आपण आळंदीला क्षेत्र मानतो, देहूला क्षेत्र मानतो. काय हो तिथं? क्षेत्र शब्दाचा अर्थ पवित्र भूमी, तीर्थ शब्दाचा अर्थ पवित्र जल. पवित्र जलाला तीर्थ म्हणतात. आणि पण देहूला, आळंदीला, पैठणला आपण तीर्थक्षेत्र मानतो. का मानतो तीर्थक्षेत्र? कारण तिथं भगवत नामधारकांच्या चरणाचा स्पर्श झालेला आहे. तुकोबाराय नामधारक आहेत आणि त्यांच्या चरण स्पर्शाने जी भूमी पवित्र झाली म्हणून देहू तीर्थक्षेत्र आहे. ज्ञानोबाबायांच्या चरणस्पर्शाने आळंदी पवित्र झाली म्हणून आळंदी तीर्थक्षेत्र आहे. अशा नामधारकांचा चरणस्पर्श ज्या जमिनीला होतो, ज्या तीर्थाला होतो, ती जमीन क्षेत्र बनते आणि ते पाणी, ते जल तीर्थ बनत. तीर्थी कुर्वंती तीर्थानी. तीर्थांना तीर्थत्व हे त्यांच्यामुळे येतं. सत्कर्माला सत्कर्मत्व हे त्यांच्यामुळे येतं. असा महिमा नाम घेणाऱ्याच्या ठिकाणी येतो. ही नामाची शक्ती आहे. भुवन पावनी. दुसरी शक्ती आहे सर्व व्याधी विनाशिनी. सगळे रोग, व्याधी म्हणजे काय? रोग या नामस्मरणाने नष्ट होतात. जगामध्ये असा कोणताच रोग नाही, असा आजार नाही की तो नामाच्या शक्ती पुढे नष्ट होणार नाही. कोणताही आजार असू द्या. अलीकडे म्हणतात की आमका रोग, तो काही एड्स असेल, कोणता कॅन्सर असेल, तो त्याला औषध नाही म्हणतात. एकदा झाला की तो जात नाही. पण शास्त्र असं सांगतं, संत असं सांगतात
की नामाच्या शक्तीपुढं कोणताच रोग टिकत नाही. भवरोगासारखा दुःख जातो, भवरोगासारखा. तुटे भवरोग तुटे भवरोग क्रियामान भोग. भोग नष्ट होतो. भव म्हणजे जन्म मरणासारखा रोग, हा सुद्धा नष्ट होतो. भगवत नामामध्ये किती शक्ती आहे. उदाहरण ते कमाल महाराजांच्या जीवनातलं एक. कबीर महाराजांचे चिरंजीव होते कमाल महाराज. लहान होते, काशीमध्ये राहत होते आणि खेळायचं बागडण्याचं वय. ते लहान लहान मुलासोबत विटी दांडू खेळण्यासाठी म्हणून वाळवंटात गेलेले गंगेच्या. त्यांचा विटू दांडूचा खेळ सुरू होता. तेवढ्यामध्ये काही आवाज कानावर आला. एक दिंडी येत असताना दिसली. भगवंताच्या नामाचा गजर करत दिंडी येत होती. आता कबीर महाराजांच्या घरी सगळे परमार्थाचे भक्तीचे संस्कार होते. तो आवाज मृदंगाचा टाळाचा आला की यांचं लक्ष तिकडं असं आकर्षित झालं. खेळही तोपर्यंत संपलेला होता. कमाल महाराज त्या दिंडीकडे गेले. झालं असं होतं, कुठला तरी एक राजा, त्याला कुष्ठरोग झालेला होता. त्या कुष्ठरोगाने फार जर्जर होऊन गेलेला होता. खूप तो रोग जावा म्हणून त्यांनी उपाय केले होते. डॉक्टर वैद्य सगळे केले. आदिदैविक आध्यात्मिक आदिभौतिक सगळे उपाय करूनही काही तो रोग जात नाही. म्हणून त्याला असं वाटलं की असं दुःखमय जीवन जगण्यापेक्षा आपण या देहाचा शेवट करू. आपल्या काशीमध्ये जाऊन गंगेमध्ये जाऊन आपण काय करू, हा देह गंगेला समर्पित करू. म्हणून तो देहाचा त्याग करण्यासाठी तिथं आलेला होता. कमाल महाराजांनी चौकशी केली. दिंडी कुठली, कशासाठी आली, काय आली, सांगितलं की महाराज आहेत, राजे महाराज आहेत आणि त्यांना असाध्य रोग झालेला आहे आणि त्याच्यासाठी हा देहाचा त्याग करण्यासाठी इथं आलेले आहेत. ठीक आहे म्हणून मी भेटतो त्यांना. कमाल महाराज जाऊन त्या राजाला भेटले. राजाला विचारलं. राजाने तेच सांगितलं. ते म्हणे तुम्ही उपाय केले नाही? केले. उपाय करून रोग गेला नाही? नाही. काय काय उपाय केले? अमकं केलं तमकं केलं. मी सांगितलेला उपाय कराल का? मी सांगितलेला एकदा तुम्ही उपाय करा, तुमचा रोग निश्चित जाणार. बालहट्ट होता, राजहट्ट, स्त्री हट्ट, बालहट्ट असे काही काही हट्ट असतात, ते पुरवावे लागतात म्हणतात. आता ते बालहट्ट असल्यामुळे ठीक आहे म्हणे बाबा, इतरांनी उपाय सांगितले ते केले, रोग गेला नाही. तुझा एखादा उपाय जर मी ऐकला आणि केला आणि रोग गेला तर काय हरकत आहे, करतो, सांग काय करायचं. आणि फक्त तुम्ही एकदा गंगेत स्नान करा आणि स्नान करत असताना बुडी मारलेली असताना एकदा मनापासून फक्त एकदा राम म्हणा. अरे म्हणे एकदा राम म्हणा. आमच्या गावापासून, आमच्या राजधानीपासून ते काशी क्षेत्रापर्यंत नुसतं राम नामाचा जप करतच आलो. हजारो लोक माझ्या सोबत आहेत, सगळ्यांचं नामस्मरण माझ्या कानावरच पडत होतं, तरी माझा रोग गेला नाही. तो म्हणतो की एकदा नामस्मरण करा. नाही म्हणे करा, करून बघा एकदा, बघ करून बघायला काय अडचण. ठीक आहे म्हणे करतो. तर राजा उठला,
नाभी मात्र पाण्यात गेला, बुडी मारली, राम म्हटला, बरं आला. रोग तसाच, रोग काही नष्ट झाला नाही. मी सांगत होतो, बाळा उगाच तू आग्रह धरू नकोस, उगा तुझा वेळ घातला, माझा वेळ तू अशा प्रकारचा, तू जा, तू खेळायला जा. नाही म्हणे, तुम्ही नाम घेतलं, रोग नाही गेला. कसं काही नाही गेला? अजून एकदा करा. अजून एकदा त्यांना बुडी मारून नामस्मरण करायला लावलं तरी रोग गेला नाही. त्यांना वाटलं कसं काय, नाम घेतला आणि रोग जात नाही, कसं काय? कमाल महाराज जवळ गेले, जवळ जाऊन उभे राहिले आणि सांगितलं, नाही आता माझ्या समोर बुडी मारा. आणि माझ्या समोर बुडी मारून एकदा फक्त मनातून काय म्हणायचं? राम म्हणायचं. मारली त्यांनी बुडी. हे विटी दांडू खेळत होते, पोरं गेलेली होती. तर विटी अशी विटी अशी कोलायची, ती जो दांडा असतो ना, तो हातात होता. त्याने अशी बुडी मारली समोरच कमाल महाराजांच्या. बुडी मारून असा तो राजा खाली बसला की तो जो दांडू होता त्याने त्यांच्या मानेवर दाबला आणि त्या राजाला वरच उठू देणार. आता बसून बसून किती वेळ बसणार आहे? 1 मिनिट फार झाला. माणसाचा एवढा दम नाही निघत पाण्यामध्ये श्वास घेतल्याशिवाय. असा जीव पार कासावी झाला आणि ते वरून दाबत होतं, त्याला वर उठताच येईना. आणि मग त्यानं असं जाऊन एकदम अशी उसळी मारली आणि एकदम असा कळवळून मन अंतःकरणातून राम म्हटला ना, अशी उसळी मारली. त्याला दिलं ढकलून बाजूला. आणि आश्चर्य हे झालं की असा कळवळून म्हटला ना की वर उठून वागायला पाण्याच्या वर, असं वर, असं इतक्या वर सगळा अंगाचा कुष्ठरोग निघून गेला. आश्चर्य झालं. राजाला आनंद झाला, कमालालाही आनंद झाला. कमालाने आतापर्यंत फक्त वेगवेगळ्या साधू संतांकडून, कबीर महाराजांकडून ऐकलेलं होतं, प्रत्यक्ष डोळ्याने अनुभव पहिल्यांदा घेतला होता. त्यामुळं कमाल महाराजांनाही आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात हसत उड्या मारतच कमाल महाराज घरी आले. कबीर महाराज होते. कबीर महाराजांना सांगायला लागले, महाराज असं झालं, नामाचा महिमा काय आहे मला आज कळाला. काय नामाचा, खरा नामाचा महिमा काय आहे मला कळाला. ते असं उड्या मारू आनंदात तो सांगत होते कमाल महाराज. कबीर महाराजांनी सांगितलं, बाळा तुला महिमा कळाला, पण जेवढा महिमा आहे तेवढा नाही कळाला. नामाचा खरा काय महिमा आहे अजून तुला कळालेला नाही. मग तुला खरा महिमा जर जाणून घ्यायचा असेल तर आपल्या गंगेच्या पलीकडे एक आश्रम आहे गोस्वामींचा, त्यांच्या आश्रमात जा. ते तुला नामाचा महिमा खरा सांगतील कसा आहे ते. एक असं पत्र लिहून दिलं कमालाच्या हातात आणि कमाल महाराजांजवळ दिलं. गेले ते त्या स्वामीजवळ दिलं. त्याने ते वाचलं. त्यात सांगितलं होतं की माझ्या मुलाला असा असा नामाचा महिमा कळलेला आहे आणि खरा नामाचा महिमा काय आहे ते तुम्ही त्याला शिकवा. आणि ह्याला सांगितलं होतं की महाराज जे सांगतील त्या आज्ञेचं पालन करायचं. कमाल महाराज गेले स्वामीजवळ. त्यांनी सांगितलं तुला माझ्याजवळ राहावं लागेल. राहिले 4-8 दिवस. आणि एके दिवशी त्या गोस्वामींनी कमाल महाराजाला सांगितलं की कमाल कमंडलू घे, कमंडलूत पाणी आण, पिंपळाचं पान घे. ते घेतलं. त्याच्यावर चंदनानं राम नाम तुझ्या हाताने अंकित कर, लिहून काढ. चंदनाने असं राम नाम लिहिलं आणि ते पान या कमंडलूतल्या पाण्यात बुडव. ते बुडवलं पानास आणि सांगितलं की आता हा कमंडलू घेऊन माझ्यासोबत चाल. कमंडलू तो कमाल महाराजाला घ्यायला सांगितला. त्याला घाटावर घेऊन गेले, काशीतल्या घाटावर, की ज्या घाटावर हजारो संख्येनं कुष्ठरोगी असे विवळत तडपडत पडलेले आहेत. सगळ्या अंगातून असा पू निघतोय, दुर्गंधी निघते. सगळे अवयव, हात बोट सगळे झडलेले आहेत. त्यांच्या जवळ कोणी जायला तयार होत नाही. असे सगळे कुष्ठरोगी घाटावर ते पडलेले. आणि तिथं घेऊन गेले कमाल महाराजाला. आणि कमाल महाराजांना सांगितलं स्वामी गोस्वामींनी
की या प्रत्येक रोग्यांच्या अंगावर हे पाणी काय करायचं, शिंपडायचं, प्रोक्षण करायचं. ते पाणी शिंपडलं, ज्याच्या ज्याच्या अंगावर नुसता एक थेंब जरी पडला की सगळा कुष्ठरोग निघून जायचा ना असं दिव्य सुंदर रूप त्या मनुष्याला प्राप्त व्हायचं. अरे बाप, मला तर वाटलं की एका रामनामामध्ये एकाच माणसाचा रोग नष्ट होईल असं वाटलं. पण एक रामनाम लिहून त्याचं तीर्थ जर मनुष्याच्या अंगावर शिंपलं तर हजारो लाखो लोकांचा रोग नष्ट होतो. एवढी शक्ती या नामामध्ये. आणखी जास्तच आनंद झाला, कळला म्हणे मला नामाचा महिमा. आणखीन जास्तच आनंदामध्ये उड्या मारत पुन्हा कमल महाराज घरी आले. कबीर महाराजांना सांगायला लागले, महाराज स्वामीने मला नामाचा महिमा खरा काय जाणवून दिला, कळला मला नामाचा महिमा काय आहे. तरी कबीर महाराजांना काही अजून समाधान वाटलं नाही. त्यांनी सांगितलं, अजून तुला नामाचा महिमा कळलाच नाही. आपल्या गंगेच्या तीरावर डोळ्यांनी आंधळेत पण अखंड भगवत भजन करतात असे जे सूरदासजी आहेत त्यांच्याकडे तुझा, तुला ते नामाचा महिमा सांगते. कमाल महाराजांना कबीर महाराजांनी त्यांच्याकडे पाठवलं. गंगेच्या काठावर एकटेच बसलेले अखंड भजन करायचे, दोन्ही डोळ्यांनी आंधळे. काय अधिकार होता सूरदासांचा, ते जर भजन करायला लागले तर भगवान समोर प्रगट व्हायचे, डोलायचे समोर बसून नृत्य करायचे, एवढा अधिकार त्यांचा होता. आणि कमाल महाराज गेले म्हणजे लौकिक दृष्टीनं हे चर्मचक्षु त्यांना नव्हते, आंधळे होते दोन्ही डोळ्यांनी. पण कमाल महाराज गेले, आले तिथं गेल्याबरोबर त्यांनी सांगितलं, ग कमाल महाराज या बसा. हा, आपण आलेलो ह्यांना कसं काय कळलं, यांना तर डोळे नाहीत, यांना तर दृष्टी नाही, कळलं कसं काय. तेवढ्यात पाठीमागून असं एक गंगेकडे यांची पाठ होती आणि यांचं भजन चालू होतं. पाण्यात असं पाणी वाहत होतं आणि त्या पाण्यामध्ये एक प्रेत वाहत आलेलं होतं. 2-4 दिवसापासून ते कुठंतरी पाण्यात पडलेलं, पार फुगलेलं होतं, वास येऊ लागलेला होता त्याचं. ते असं जवळ आलं वाहत वाहत. आता याने ते कमाल आपलं काय सूरदासाने ते पाहिलंही नाही, त्यांची पाठ होती तिकडं. तरी त्यांनी सांगितलं, कमाल महाराज ते बाजूला प्रेत वाहत आलंय ना, म्हणजे हा त्याला धरा त्याला आणि वडा त्याला बाजूला इकडं. तर आज्ञेचं पालन करावं लागलं. कमाल महाराज उठले, त्याला थोडं आत गेले पाण्यात, त्याला ओढलं बाजूला, ओढीत असं त्यांच्यापर्यंत आणलं आणि सांगितलं सूरदासाने, कमाल महाराज त्या प्रेताच्या कानामध्ये फक्त एका अक्षराचा उच्चार करायचा. एका अक्षराचा याच्यासाठी करायचा की एका वर्णाचा उच्चार करता येत नाही म्हणून. राम नाम त्याच्यामध्ये 2 अक्षर आहेत, 4 वर्ण आहेत, र आ म अ असे वर्ण 4 आहेत. पण नुसत्या रचा अ किंवा आ लावल्याशिवाय रचा उच्चार होत नाही. म्हणून फक्त तुम्ही एका अक्षराचा उच्चार करा, र किंवा रामना. रामनामामध्ये असणारा जो पहिला वर्ण किंवा पहिला अक्षर त्याचा उच्चार करा. कमाल महाराजांनी आपलं तोंड त्यांच्या त्या प्रेताच्या कानापर्यंत नेलं आणि र अक्षराचा उच्चार केला. आणि आश्चर्य हे घडलं, 4 दिवसापासून ते मेलेलं ते प्रेत फुगलेलं होतं, त्याचं ते सगळं शरीर परिवर्तन झालं, त्याला दिव्य शरीर प्राप्त झालं आणि ते उठून बसलं. मेले माणूस जित उठवील. ही नामाची शक्ती आहे. जगामध्ये अशी व्याधी नाही, असा रोग नाही की जे नामस्मरणाने जात नाही. सर्व व्याधी विनाशिनी ही शक्ती नामस्मरणामध्ये आहे. विठ्ठल सर्व दुःख हारिणी. नामस्मरण करणाऱ्याच्या जीवनातलं सगळं दुःख नष्ट होतं.
कळी काळ ही त्याच्या पुढे काही करू शकत नाही. कळी काळ घाबरतो. चौथी शक्ती आहे कळी काळ भुजंग भयनाशिनी. कळी काळ रूपी भुजंगाचं जे भय आहे, कळी काळ रूपी भुजंगाने सर्पाने सगळ्यांना गिळू लागलेला आहे. सगळेच त्या कळी काळाच्या तोंडात चाललेले आहेत. पण नामस्मरण करणारा जो साधक आहे त्याला त्या कळी काळाचंही भय नाही. विठ्ठल विठ्ठल स्वप्ने दुःख कोणी आठवे डोळा. स्वप्ने दुःख कोणी नाथवे डोळा. नामाच्या भय सुटले कळे काळा. नामाच्या गजरे भय सुटले कळे काळा. राम वेळो वेळा मी गाऊ दळिता कांडिता देविता घेवाई. वेळो वेळा मी गाऊ दळिता कांडिता देविता राम वेळोवेळा स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा. सगळ्या दुःखाचा नाश होतो. ही तिसरी शक्ती. आणि नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. कळी काळाचं भय नामस्मरण करणाऱ्याला राहत नाही. नामस्मरण करणाऱ्याचं भय कळी काळाला निर्माण होतं. तुकोबाराय नामस्मरण करत होते तर त्यांना काळ घाबरत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. विठ्ठल आता अशा बऱ्याच शक्ती आहेत. सगळ्या विस्तारानं सांगायची म्हटलं आपलं होणारच नाही सांगणं सगळं. अशा अनेक शक्ती आहेत. तुम्हाला सांगून दिले अशा थोडे नावं सांगितले फक्त. विस्तार नाही होणार सगळा. पण अशा अनेक शक्ती आहेत भगवंताच्या नामामध्ये आणि त्या आपल्याला कळतच नाही. म्हणून एवढं शक्ती संपन्न असणारं जे भगवन नाम, त्या नामाचा महिमा आपल्याला कळत नसल्यामुळं ते फुकट जरी असलं तरी आपण नाम घेत नाही. नाम घ्यायला काही पैसे द्यावे लागतात का? पैसे फुकट आहे ते. आणि सगळ्या साधनात सोपं आहे. सर्व तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तो धनी घेतो येथे. नाही ते देवाचं आहे, नामाचं नाही ते. सोपं आहे सोपं. आणि सोपं असून सुद्धा आपण घेत नाही कारण आपल्याला महिमा कळलेला नाही. तुकोबा तर म्हणतात तुम्हालाच कळला नाही असं नाही. देवाला म्हणतात देवा तुला सुद्धा तुझ्या नामाचा महिमा कळलेला नाही. तुझ्या नामाचा महिमा कालप्रमाणे होऊन गेले आपले. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड याजसाठी. देवाच्या नामाचा महिमा देवाला सुद्धा कळत नाही. एक कथा सांगतात ना अशी. असा एक महात्मा साधू एका गावात गेले. बरोबर काही शिष्य मंडळी होती. आता महात्मा गावात गेल्यानंतर त्या गावामध्ये असणारे जे भाविक असतात या क्षेत्रातले, भक्तीतल्या परमार्थ क्षेत्रातले सगळे गोळा होतात. ते महात्म्याकडे येतात, भेटतात, सत्संग होतं, कथा कीर्तन होतं. मग तसं त्या गावात सुरू झालं. एक भाविक आला, सत्संग झाला, सगळे लोक निघून गेल्यानंतर तो तसाच त्यांच्याजवळ थांबून राहिला. ते म्हणे बाबा तू का म्हणतो, तो गेला नाही. म्हणे महाराज माझी एक शंका आहे, विचारू का?
म्हणे विचार बाबा काय शंका आहे तुझी? त्याने सांगितलं हो माझा भाऊ आहे, तो कधी देवाचं नाव घेतच नाही. देव धर्म सांधी पडिले सकळ, विषयाचा गोंधळ गाजत अशी त्याची स्थिती आहे. मला असं वाटतं मी तर थोडाफार जास्त नाही करत, पण थोडाफार मी परमार्थ करतो, भक्ती करतो, साधू संतांची सेवा करतो, सत्संग करतो. मला असं वाटतं की तो माझा भाऊ आहे, माझ्या पाठीवरचा आहे आणि त्याचंही कल्याण झालं पाहिजे. माझ्याबरोबर त्यांनी थोडाफार परमार्थ केला पाहिजे, भक्ती केली पाहिजे, देवदर्शन केलं पाहिजे, देवाची पूजा केली पाहिजे, साधू संतांची सेवा केली पाहिजे, सत्संग केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. पण तो कधी देवधर्माचं नाव काढलं की त्याच्या मस्तकाला अशी लगे अशी 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 शिरस उभी राहते. त्याला ते नको वाटतं. काही करा, काही करा, पण एवढी कृपा करा की माझा भाऊ या मार्गात आला पाहिजे, त्याने देवाचं नाम घेतलं पाहिजे. कमीत कमी एकदा तरी त्याने घेतलं पाहिजे. तो एकदा सुद्धा घ्यायला तयार होत नाही. काहीतरी करा. ठीक आहे म्हणे, काही काळजी नका करू, मी तुमच्या भावाचं कल्याण करण्याची जबाबदारी घेतो. पण तुम्हाला उद्याच्या आमच्या भोजनाची तयारी करावी लागेल. आमची म्हणजे माझी एकट्याची नाही, माझ्या सोबत जेवढे आहेत त्या सगळ्यांच्या भोजनाची काय करावी लागेल, तयारी करावी लागेल. तुमच्या घरी येऊ आम्ही, सत्संग होईल तुमच्या घरी, सत्संग झाल्यानंतर भोजन होईल, दक्षिणादान, दक्षिणा काय तुम्हाला द्यावं लागेल आणि मग आम्ही तुमच्या भावाचं काय करू, कल्याण करू. ठीक आहे. त्याला आनंद झाला. घरी गेला, घरच्यांना सांगितलं बोले आपल्या घरी संत महात्मे येणार आहेत. घरचे सगळे भाविक होते, सगळ्यांना आनंद झाला. हा तो त्याचा जो भाऊ होता त्याला काहीच माहीत नाही. ही सगळे घरातली सगळी मंडळी पहाटे उठली, ते झाडणं, घर स्वच्छ करणं, सडा सारवण, रांगोळ्या, तोरणं बिरणं बांधायला सुरू झालं, स्वयंपाक सुरू झाला, घमघमाट स्वयंपाकाचा. हा ऊन पडल्या उठलं, काय भानगड आहे, काही सण नाही, काही नाही, दिवाळी नाही, काही नाही, आणि काय सगळा स्वयंपाकाचा घमघमाट येऊ लागलाय. सगळे तोरणं बांधलेत, रांगोळी, सडा, आणि काय भानगड आहे. त्याने उठलं, चौकशी काय चाललंय, काय भानगडी. त्यांनी घरात विचारलं, बायकोला, आईला, कोणाला विचारलं असं काय चाललं. ते म्हणे आपल्याकडे संत येणार आहेत. भावाने सांगितलं आपल्याकडे आज संत येणार आहेत आणि तू थांबला पाहिजे घरी. तू काय घरी थांबला पाहिजे. सगळ्यांनी आग्रहाने त्याला सांगितलं थांबला पाहिजे. हे बघा म्हणे ते संत तुम्ही काय तुमचा देवधर्म करायचा, तर मनात म्हटलं हे आता आले, येतील, जेवतील, बुडवतील, दक्षिणा घेऊन जातील, सगळं हे घरचे सगळे येडेच आहे, हे सगळं एवढा ते वाया घालणार, सगळं अन्न अमकं तमकं असं मनात शिव्या देतच. म्हटलं हे त्यांनी सगळ्याला ताकीद दिली. हे बघा मी आतल्या घरात चाललोय, कुणी येऊ कुणी जाऊ, मला कोणी हाक मारायची नाही, मला कोणी बोलवायचं नाही, मी झोपणार आहे, मला अजिबात माझ्याकडं कोणी यायचं नाही, ती तुमचे संतन तुम्ही, मला अजिबात सांगायचं नाही, असं त्यानं सगळ्यांना ताकीद देऊन सांगितली. गेला आतून कडी लावून घेतली, झोपला पलंगावर जाऊन. ते संत आले, दिंडी घेऊनच मृदंग वगैरे सगळे ते गावातली लोक गेली त्यांना आणण्यासाठी. मस्त मृदंग टाळ असं वाजत गाजत संतांचं आगमन झालं. घरी आल्यानंतर सत्संग झाला. सत्संग झाल्याच्या नंतर लगे भोजन झालं, सगळ्यांना दान दक्षिणा झाला, सगळे खुश झाले, महाराजही खुश झाले, शिष्यमंडळी खुश झाली, दक्षिणा भेटले, सगळेच खुश होतात. आता झाल्यामध्ये त्यांनी सांगितलं संत महात्मे आम्ही निघतो. आता निघतो म्हटल्यानंतर त्याला वाटलं की आता हे सगळं झालं सगळं, पण जे मुख्य प्रयोजन होते ते राहिलंच ना. कारण त्या संत महात्म्याने सांगितलं होतं की याचं कल्याण करायचंय, भावाचं कल्याण झालं पाहिजे. भावाचं तर नावं नाही घेतलं, निघतो म्हणतात. मग त्यांनी हात जोडल्यानं सांगितलं प्रभू की निघायला अडचण काही नाही, पण तुम्ही म्हटले होते की माझ्या भावाचं कल्याण करतो, ते तर राहूनच गेलं. करेन करतो ना कल्याण करतो ना. एक काम करा, येताना जशी दिंडी वाजत गाजत आली तशी सगळी दिंडी वाजत गाजत पुन्हा मंदिरात जाऊ द्या. हे सगळे माझी सगळी शिष्य मंडळी, सगळी भजनी मंडळी जातील, मी थांबतो इथं. तुम्ही सगळे त्यांना वाटायला लावल्या मंदिरापर्यंत जा, मी एकटा घरी थांबतो.
घरातले सगळे काढून दिले. तुम्ही जा, मी थांबतो, मी त्याचं कल्याण करून येतो. आणि ते महात्मा तिथं घरी थांबले. मग जशी जशी दिंडी लांब चालली त्यात तो ऐकत कानावर आवाज त्याच्या येतच होता ना. हा आता निघाले आता निघाले, गेले आता घराच्या बाहेर गेले, आता गेले पार दूर गेले, आता गेले असतील मंदिरात पोचले असतील. आवाज द्यावायला बंद झाला त्यावेळेला तो उठला. पण या महात्म्याने असं केलं, त्यांनी आतून कडी लावली होती, यांनी बाहेरून कडी लावून घेतली. बाहेरून कडी लावून घेतली. कडी लावून घेतल्यानंतर तो आला, आतून कडी उघडली, दरवाजा उघडला. दरवाजा कुठं उघडतोय? बाहेरून कडी लावलेली आहे. आणि मग तो ओरडायला लागला, अरे कुठं गेले घरातले सगळे? ते संत आले, ते घेऊन गेले, सगळं घेऊन गेले. घरातले सगळे मेले का काय? असं नाही ती बोलायला लागला रागा वैतागाने. मी सकाळी केव्हापासून नुसता पडू नाही, अजून देहधर्म सुद्धा केलं नाही, काय नाही, माझं पोट फुगलंय, मला बाहेर जायचंय, अमकं करायचंय, तमकं करायचंय. कोण आहेत, कुठे आहेत? नाही कोण आहे असं कोण आहे घरात असं ओरडत होता. पण घरात कोणी नव्हतं, फक्त महात्मेच होते. दरवाजा लागला लाता मारायला, ओढायला. मग महात्म्याने कडी उघडली की तो बाहेर आला की त्याने त्याचा हात धरला. ताकद होती, ब्रह्मचारी होते. असा हात धरला, हालूच देणार त्याला. ते म्हणे ओरडतोस का, शिव्या का देतोस, काय झालं तुला? काय नाही म्हणे, माझा हात सोडा. म्हणजे हात सोडत नाही. का सोडत नाही? तुझा हात सोडतो मी, पण एका अटीवर. काय अट आहे? फक्त एकदा तू काय म्हण, राम. एकदा फक्त तू नाव घे. किती वेळेस? नाही म्हणे, तेवढं सोडून बोला. नाव नाही घेणार. जर तू नाव घेत नसेल तर मग हात सोडणार नाही. हात सोडित नाही. तो काय नाव घ्यायला तयार नाही, हे काय हात सोडायला त्यांनी दाबायचा जोरात हात. ताकद होती चांगली. आता ती किती केलं तर संसारी होतं, पार ती पिळून निघालेलं. त्याच्या हाताला कळ लागायला लागली. त्याला वाटलं काही बाबा ही ब्याद आहे, एकदाच म्हणून टाकून सुटू यांच्या तावडीतून. ठीक आहे म्हणे, एकदाच म्हणायचंय ना? हा एकदाच. काय म्हणायचंय? राम म्हणायचंय ना? हा म्हणायचंय. राम म्हटलं आणि दिला सोडून हात मुक्तीने. ठीक आहे म्हणे. त्यांनी हात सोडून दिला. तो म्हटला, पण त्याला जाताना सांगितलं, हे बघ, तू राम म्हटलास, एकदाच म्हटला, दोनदा म्हटला, एकदा म्हटला, एकदाच म्हटलास, पण याचं जे पुण्य तयार झालंय ते विकू नकोस. कसल्याही परिस्थितीमध्ये त्या पुण्याचा तो काय करू नकोस, विक्रय करू नकोस, असं सांगितलं. निघून गेले. ते वाटेत त्याचा भाऊ भेटला. का भावाचं झालं कल्याण, काही काळजी करू नको, या भावाचं कल्याण होणार आहे. आशीर्वाद दिला साधूने. गेले निघून. कालांतराने तो जो नास्तिक होता, कधी देवधर्माचं त्यांनी कधी वाटेला लागला नाही, कधी साधू संतांची सेवा केली नाही, मेला. एक दिवशी मेल्यानंतर त्याला नेण्यासाठी यमदूत आले. यमदूताने नेऊन तिथं यमराजाजवळ हजर केलं. चित्रगुप्ताला विचारलं, काय याचं? इथलं सगळी लिखापडी त्यांच्याजवळ चित्रगुप्ताजवळ असते ना. यांनी इथं आल्यापासून, जन्मल्यापासून मरेपर्यंत काय दिवे लावले, काय काय केलं, त्यांनी सांगितलं. महाराज, यांनी अख्ख्या आयुष्यामध्ये काहीच पुण्य केलेलं नाही, सगळं पाप केलंय. फक्त एकदा फक्त पुण्य केलंय, एकदा फक्त देवाचं नाव घेतलंय. मग त्याला विचारलं, काय रे बाबा, तू फक्त एकदा देवाचं नाव घेतलं? हा बरोबर आहे म्हणलं, एकदाच घेतलंय. ते बी दुसऱ्याच्या सांगण्याहून आग्रह केलता म्हणून घेतलंय. बरोबर आहे. मग तुला आता कोणतं फल भोगायचंय? पुण्य थोडे, पाप भरपूर आहे. तुला पुण्याचं फल भोगायचंय का पापाचं फल भोगायचंय? ते म्हटलं, माझं पाप भरपूर आहे, ते काय लवकर संपणार नाही, तिने नंतर बघू.
पुण्य थोडं आहे, ते पटकन संपून जाईल. अगोदर पुण्याचं फल बघू. पण माझं पुण्य काय आहे? एकदा देवाचं नाव घेतलंय. फक्त मला एवढं सांगा की एकदा नाम म्हटलंय त्याचं तुम्ही मला काय फल देणार आहात? त्याचं फल काय आहे ते सांगा, मग सांगतो मी मला काय अगोदर भोगायचं ते. त्याचं फल काय आहे? म्हणजे नाम एकदा नाम जप केल्यानंतर त्याची फलश्रुती काय आहे असं विचारल्यानंतर तिथं यम धर्माचंही तिथं डोकं बंद पडलं. आता नामाचं फल काय असेल वा? आणि आमकं एवढं फल आहे म्हटल्यानंतर ते दिल्यानंतर जर त्याच्यापेक्षा अधिक फल असेल तर पंचायत आली ना. ती म्हणे ती मला नाही हो सांगता येत, त्या नामाचा महिमा मला काय नाही सांगता येत. मग असं करतो मी ब्रह्मदेवाकडे जातो किंवा इंद्राकडे जातो. इंद्र आमचा देवाचा राजा आहे, त्याला विचारतो, तो सांगेन. विचारून येऊन तुला, पण माझा तुमच्या विश्वास नाही बसणार. मग तू चल आमच्यासोबत. येतो. चला म्हणजे कसं, पायी नाही, मला पालखीत घेऊन जावं लागेल. झालं. यमाने काही ते यमदूत घेतलं सोबत. पालखीला त्यांनी खांदे दिले. त्यांनी सांगितलं यमाला एक खांदा तुम्ही द्यायचा. यमाला खांदा द्यायला लावला पालखीला, आणि हा पालखीत बसला पट्ट्या. काम तुमचं आहे, फल देणारे तुम्ही आहात, तुम्हाला मला तिथं घेऊन जावं लागेल. यमाला खांदा द्यायला लावला आणि इंद्राकडे गेले. इंद्राला विचारलं. इंद्राने सांगितलं मला कळत नाही नामात एकदा राम म्हटल्यानंतर त्याचं काय फल आहे मलाही समजत नाही. आपण असं करू, ब्रह्मदेवाकडे जाऊ, कारण त्यांनी सगळं जग निर्माण केलंय. तो सगळ्याचा विधाता आहे. त्यांना विचारू. ठीक आहे. तो म्हटला मी येतो, पण तुम्हाला तो योग जो भुजी होता तो खांदा देणारा, त्याला बाजूला काढलं, तिथं इंद्राला खांदा द्यायला लावला त्या पालखीला. आणि इंद्राला खांदा द्यायला लावून मग तिथून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला विचारलं. ब्रह्मदेवालाही सांगता येईना. मग ते म्हणले आपण हे राम नामाचा जप आहे ना, भगवान शंकर अखंड करत असतात, रात्रंदिवस जप करतात. आपण भगवान शंकराला विचारायला जाऊ. मग तिथून यम, इंद्र आणि ब्रह्मदेव या तिघांना पालखी घ्यायला लावली खांद्यावर, आणि हा पट्ट्यात त्याच्यात बसला. आणि पालखी घेऊन भगवान शंकराकडे गेले. शंकरांना विचारलं तुम्ही अखंड राम जपता, मग त्या राम नामाचा महिमा काय आहे? एकदा रामाचा उच्चार केल्यानंतर त्याचं फल काय आहे? ते म्हटले मी राम नामाचा जप करतो वा, पण त्याचं फल काय मला सांगता यायचं नाही. मग असं करा, हे राम नाम ज्यांचं आहे त्यांच्याकडे आपण जाऊ. राम नाम देवाचं आहे, भगवान विष्णूचं आहे. विष्णूकडे गेले सगळे. भगवान शंकराला पालखीला खांदा द्यायला लावला. यम, इंद्र, ब्रह्मदेव, भगवान शंकर हे सगळे तिथं गेले. त्यांनी सांगितलं काय भानगड एवढे सगळे? नाही देवा, आमचा एक लय मोठा प्रश्न आहे की असं झालं आणि की आयुष्यामध्ये फक्त एकदा रामनामाचा जप केलाय आणि त्याला आता त्या रामनामाचं फल द्यायचं आहे. रामनामाचं फल काय आहे? एकदा रामनामाच्या उच्चाराची फलश्रुती काय आहे? ती म्हणे अजून तुम्हाला कळाली नाही का? ते तर मलाही कळत नाही, पण आता एवढ्या होऊन तरी तुम्हाला कळायला पाहिजे. त्याने एकदा राम म्हटलं तर त्याच्या पालखीला यम, इंद्र, ब्रह्मदेव, जगाचा ईश्वर असलेला भगवान शंकर त्याला पालखीत वाहतो. अजून नामस्मरणाची काय फलश्रुती पाहिजे? एकदा नाम म्हटलं तर एवढा नामाचा महिमा आहे, एवढा नामाचा महिमा. तो देवादिकांनाही कळत नाही. तो कोबा काय म्हणता, देवा ह्या बाकीच्यांना कळत नाही, यात नाही, तुला सुद्धा कळत नाही रे, तुला सुद्धा कळत नाही. तैसे तुझा ठावे नाही तुझे नाम, तसं तुझं नाम कसं आहे हे तुला ठाऊक नाही. काय झालं, एकदा रामायणातला एक प्रसंग आहे. सीता माता ही सगळी प्रभू रामचंद्र, लक्ष्मण हे दंडकारण्यामध्ये असताना नाशिकला, तिथून सीतेला
चोरून नेलं रावणाने, सीतेचं हरण केलं. आणि मग सीतेचा शोधाकरता म्हणून सुग्रीवाची वगैरे भेट झाल्यानंतर, वाली मारल्यानंतर, सुग्रीव राजा झाल्यानंतर सुग्रीवाची सगळी ती वानर सेना घेऊन सीतेच्या शोधाला लागले. 10 दिशेला सगळी वानर सैन्य पाठवलं. दक्षिणेकडं एक जो समुदाय गेलेला होता वानर समुदाय, त्याच्यामध्ये हनुमंतराय होते. हनुमंतराय दक्षिणेला गेले. समुद्र होता, समुद्रावरून उड्डाण केलं, लंकेत गेले. आता रामायण सगळ्यांना माहिती आहे. लंकेत सीतेचा शोध केला, सीतामातेला भेटले, लंका दहन केली. पुन्हा सीतेचा निरोप घेऊन प्रभू रामाकडे आले. सीतेचा निरोप रामाला सांगितला. सीतेचा निरोप सांगितल्यानंतर प्रभू रामाने सुग्रीवाला सांगितलं की आपल्याला आता लंकेला जायचंय, सैन्य तयार करा. सगळी वानर सेना तयार झाली. ती वानर सेना घेऊन समुद्रापर्यंत आले. आता समुद्राच्या पलीकडं जायचं कसं? सगळे थोडे हनुमंत आहेत. उडी मारली की लंकेत काहीच्या उड्या मध्येच पडतील. सगळ्या वानरात तेवढी ताकद असते नाही. मग पलीकडं जायचं कसं? मग असं ठरलं की आपण समुद्राला विचारू. समुद्राला विचारलं. समुद्राने सांगितलं सेतू बांधा. सेतू बांधायचं ठरलं. त्याने सांगितलं की तुमच्या या वानराच्या सैन्यामध्ये एक नल आणि नील नावाचे 2 वानर आहेत. त्यांच्या हाताने दगडावर राम नामांकित करायचं आणि तो सेतूला लावायचा. तो दगड पाण्यावर काय होईल? तरून जाईल. आणि मग हे सेतू बांधायचं काम सुरू झालं. प्रत्येक वानराने आपापल्या शक्तीनुसार दगड उचलायचे आणि आणून द्यायचे नल नीलाजवळ. त्यांनी राम नामांकित करायचं आणि तो दगड सेतूला लावायचा. सगळ्यांचं काम चालू होतं. देवाला वाटलं की सगळेच काम करतात, आपापल्या परीनं दगड उचलतात, आपण कसं बसायचं? आपणही थोडंफार मदत करू. आपणही दगड लावू ह्याला पुलाला, सेतूला. म्हणून प्रभू राम उठले, थोडंसं सगळ्यापेक्षा लांब गेले आणि दगड हातात घेतला. त्यांना वाटलं जर माझ्या नामाने दगड तरतोय, आपण टाकल्यावर का बरं नाही तरणार? आपल्या हाताने जर दगड पाण्यात टाकला तर का नाही तरणार? म्हणून प्रयोग करून बघितला. दगड घेतला आणि पाण्यात टाकला. पाण्यात टाकल्याबरोबर दगड जसा टाकला असा पटकन तो पाण्यात बुडाला. कसं काय? माझ्या नामाने दगड तरतो आणि मी टाकलेला दगड कसं काय बुडाला? आम्हाला वाटलं किंवा हे दगड कुणी टाकला हे समुद्राच्या लक्षात आलं नसेल. म्हणून दुसरा दगड घेतला. दगड हातामध्ये घेऊन थोडंसं खाकवले खोकवले. काही माणसाला सवय असते की आपण आलेलं दिसलं पाहिजे सगळ्याला, म्हणून असं केलं. समुद्राचं लक्ष आपल्याकडं आलं पाहिजे ना, म्हणून असं खाकरून खोकरून काय केला, दगड पाण्यात सोडला. असा पाण्यात दगड सोडला की जसा सोडला तसा बुडाला. म्हणजे खाकरून बी काही उपयोग झाला नाही. आम्हाला वाटलं कसं काय समुद्राचं आपल्याकडे लक्षच नाही. तिसरा दगड घेतला आणि दगड हातामध्ये घेऊन स्वतः भगवान प्रभू रामचंद्राने सांगितलं की ज्याच्या नामाने दगड पाण्यावर तरतो असा दशरथ नंदन रघुनंदन राम श्रीराम मी काय करतोय, दगड टाकतोय. आणि असं सांगून काय केला, दगड टाकला. तरी जसा टाकला तसा बुडाला. म्हणजे 3 दगड टाकले तरी एक सुद्धा तरला नाही. म्हणजे थोडस हे अपमानास्पदच नाही हे सगळं. देवाला वाटलं कोणी पाहिलं तर नाही ना. काही माणसाला अपमान झालेला किंवा काही थोडंसं हे झालेलं काही वाटत नाही, पण कोणी पाहिलं तर मग जास्त दुःख वाईट वाटतं. लहान मुलगा असतो ना, ते पळायला लागलं, काय झालं, पळता पळता ते जर पडलं लागलं, मग लागल्यानंतर लगेच रडत नाही, अगोदर इकडे इकडे बघत. आणि कोणी नसेल तर मग उठून जात ते. पण कोणी पाहिलेलं जर असलं की लगेच रडायला सुरू करतं. तसं देवांना वाटलं आपण दगड टाकलाय बुडालाय, पण कुणी पाहिले का म्हणून इकडं इकडं बाजूला तर कोणी नव्हतं. पाठीमागं पाहिलं तर हनुमंत हात जोडून उभे होते. हनुमंता अरे तो हा म्हणे, मी कधी आलास? पहिला दगड टाकला तेव्हाच आलो देवा. म्हणजे तू पाहिलंस? हा.
कसं काय रे हनुमंता, माझ्या नामाने दगड तरतो आणि मी टाकलेला तरत नाही. हनुमंतरायनी तेच सांगितलं, देवा नामाने तरतो, त्या नामात काय तुम्हाला नाही कळणार. नामाचा महिमा देवा तुमच्या लक्षात नाही येणार. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. नामाचा महिमा देवा तुम्हालाही कळत नाही. एकदा सीता माता परत आणल्यानंतर, रावण मारल्यानंतर सीतेला घेऊन आले. रामाचा सीता माते राज्याभिषेक झाला. एके दिवशी दुपारचा प्रसंग होता, जेवण झालेले होते आणि प्रभू रामचंद्र वाम कुक्षी करण्याकरता असे पौडलेले होते. हनुमंतराय पाय दाबत होते. पाय दाबत असताना हाताने पाय दाबायचं काम चालू होतं. हाताने पाय दाबायचं काम चालू होतं, पण मुखाने श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, मुखाने मात्र नामस्मरण सुरू होतं. आणि ते काय असा डोळा लागायचा आणि याचं श्रीराम जय राम जय जय राम, ती मग झोप मोडायची. रामाने सांगितलं, हनुमंता काय देवा, अरे तू गप्प बस ना, फक्त पाय दाब ना, म्हणजे नामस्मरण करू नको. नाही देवा, तेवढं सोडून बोला. तुमच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करीन, फक्त एवढी आज्ञा सोडून. एवढी आज्ञा का बरं सोडून? तुम्ही जरी देवा सांगितलं नाम सोडायला तरी मी नाम सोडणार नाही. मी सांगितलं तरी नाही. का नाही सोडणार नाम? देवा तुमच्या चरणाची प्राप्ती, तुमची प्राप्ती मला जी झाली ना, ही कशामुळे झाली? या नामामुळेच झाली. हो ना रे, नामामुळे झाली. मग आता मी प्राप्त झालो ना, मग आता काय गरज आहे नामस्मरण करायची? नाही. तरी मी तुमची प्राप्ती जरी झाली तरी नाम सोडणार नाही. मी सांगितलं तरी, तुम्ही सांगितलं तरी नाम सोडणार नाही. म्हणजे तुला माझ्यापेक्षा नाम मोठं वाटतं? वाटतं नाही, आहे. देवा तुमच्यापेक्षा हे तुमचं नाम मोठं आहे. हा माझा निश्चय. राम तत्तोधिकं नाम इति मे निश्चलामतिहि. रामा तुमच्यापेक्षा हे तुमचं नाम हे श्रेष्ठ आहे, असं माझं निश्चित मत आहे. कशावरून देवा? त्वयैका तारिता अयोध्या नामनाच भुवनत्रयम्. देवा तुम्ही फक्त एक अयोध्या तारता, तुम्ही अयोध्येला तारलं आणि हे तुमचं नाम त्रैलोक्याला तारतं, त्रैलोक्याला. मग सांगा, अयोध्येला तारणारा राम श्रेष्ठ का सगळ्या त्रैलोक्याला तारणारं नाम श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? देवाचं नाम श्रेष्ठ आहे. देवाचा नामाचा महिमा देवालाही कळत नाही. असं हे भगवंताचं नाम आहे. तेच तुकोबाराय सांगतात की देवा तुमच्या नामाचा महिमा तुम्हाला कळत नाही. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. त्या नामाचा महिमा आम्हाला कळतो, कारण नामस्मरण आम्ही करतो. तुमचं नाम तुम्ही थोडं घेता, तुमचं नाम आम्ही घेतो, म्हणून त्या नामाचा महिमा आम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहित नाही. आम्हीच ते प्रेम सुख जाणो. म्हणजे तुम्ही नामाचा महिमा जाणता का प्रेमाचं सुख जाणता? पूर्वार्धात काय आहे? तुमच्या नामाचा महिमा तुम्हाला ठाऊक नाही. मग उत्तरार्धामध्ये असं म्हणायला पाहिजे होतं की तुमच्या नामाचा महिमा आम्हाला ठाऊक आहे. पण तसं न म्हणता तुकोबाराय काय म्हणतात? आम्हीच ते प्रेम सुख जाणो. प्रेम सुख, प्रेम सुखाचा काय विषय आला इथं? तर विषय असा आहे की या नामाचा खरा महिमा आहे. हे बाकीचं रोग जाणं, नामकं होणं, तमकं होणं हे छाटछूट आहे. परलोकाची प्राप्ती होणं, वैकुंठाची प्राप्ती होणं, मोक्ष प्राप्ती होणं हे सामान्य फल आहेत, त्याचे गौण फल आहेत. म्हणजे आपल्या दृष्टीनं जरी विशेष वाटत असले, पण नामनिष्ठ महात्म्याच्या दृष्टीनं हे गौण फल आहेत, गौण. आणि नामनिष्ठ महात्म्याच्या दृष्टीनं नामस्मरणाचं खरं फल जर काय असेल तर
तर नामस्मरणाने प्रेम सुख प्राप्त होतं. म्हणून भगवत नामाची शेवटची शक्ती सांगत असताना भगवत प्रीती प्रदायिनी म्हणून सांगितलेलं आहे. नामनिष्ठ महात्मा असेल, नामस्मरण करणारा असेल तर त्याच्या ठिकाणी भगवत प्रेम प्रगट होतं अंतःकरणामध्ये. भक्तिसूत्रामध्ये नारद महर्षींनी या भगवत प्रेमाच्या प्राप्तीची साधनं सांगत असताना जी अनेक प्रकारची साधनं सांगितली, त्याच्यामध्ये एक साधन सांगितलं अव्यावृत भजनात. अव्यावृत म्हणजे अखंड भजन केलं, अखंड जर नामस्मरण केलं तर त्या अखंड नामस्मरणाने अंतःकरणामध्ये भगवत प्रेमाचा उदय होतो. भगवत प्रेम, देवाविषयीचं प्रेम, आणि तेही परम प्रेम. असं प्रेम उदयाला येतं आणि त्या प्रेमातच खरा आनंद आहे. प्रेमाशिवाय जगामध्ये दुसरीकडे कुठं सुख नाही, प्रेमाविन नाही समाधान. म्हणून तर प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. प्रेमाशिवाय जगामध्ये काही आनंद नाही. प्रेम म्हणजे हे विषयाचं प्रेम नव्हे. विषयाचं प्रेम आपण ज्याला म्हणतो त्याला ते प्रेम नसतंच. ती वासना असते. वासना वेगळी आणि प्रेम वेगळं. आपण वासनेलाच प्रेम हे नाव ठेवलंय. प्रेम तसं नसतं. प्रेमाचं वर्णन करत असताना अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. आणि अशा स्वरूपाचं, आता विस्ताराला वेळ नाही आपल्याला, अशा स्वरूपाचं विषयाचं प्रेम असतं. असं प्रेम नसतं ते. भगवत प्रेम हे असं असतं, प्रत्येक क्षणाला ते वाढत जातं. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, खूप खूप प्रमाण आहेत. मग असं हे जे प्रेम आहे ते नामस्मरण करत असताना अंतःकरणामध्ये निर्माण होतं आणि त्या प्रेमात खरा आनंद आहे. प्रेम, त्याला प्रेम रस म्हणतात. त्यालाच भक्ती रस. भक्ती भक्ती म्हणजे काय? प्रेम म्हणजेच भक्ती. सा तस्मिन परम प्रेम रूपा. प्रेम म्हणजेच भक्ती आहे. आणि असं हे प्रेम अंतःकरणामध्ये उदयाला आलं की मग खरा आनंदाचा झरा लागतो. आणि त्या सुखाची, त्या प्रेम रसाची, त्या भक्ती रसाची चटक या नामधारकाला लागलेली असते. आणि म्हणून जीव जरी गेला, प्राण जरी गेला तरी ते नाम सोडायला तयार होत नाहीत. आणि हे फक्त नामधारकालाच ते कळतं. इतरांना थोडं कळणार आहे, देवालाही ते कळणार नाही, कारण देव कधी नाम घेतच नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आम्हीच ते प्रेम सुख जाणू. देवाचं नाम असून देवाला माहित नाही, ते कळत नाही, ते ठाऊक नाही, ते फक्त आम्हालाच कळतं. हे कसं काय? त्याच्याकरता अजून दृष्टांत दिलाय 3व्या चरणामध्ये. माते तृण बाळा दुधाची ते जोडी, माते तृण बाळा दुधाची ते जोडी, माते तृण बाळा दुधाची ते गोडी, माते तृण बाळा दुधाची ते गोडी, माते तृण बाळा दुधाची ते जोडी, माते तृण बाळा दुधाची ते जोडी, माते तृण बाळा दुधाची ते गोडी, माते तृण बाळा दुधाची ते गोडी. हो ज्याची नाही जोडी त्यासी कामा, ज्याची नाही जोडी त्यासी कामा, ज्याची नाही जोडी त्यासी कामा, ज्याची नाही जोडी त्यासी कामा.
दुधाची ते गोडी दृष्टांत आहे. तुकोबाराय म्हणतात की माता तृण म्हणजे गवत, माता म्हणजे गाय, जिला वासरू आहे अशी असणारी ती गाय, ती गवत खाते, तृण खाते आणि तिच्या ठिकाणी दूध निर्मिती होते. पण त्या दुधाची गोडी तिला नसते. त्या दुधाची गोडी कोणाला असते? बाळाला, म्हणजे त्या वासराला असते. माती तृण बाळा दुधाची ती गोडी, दुधाची गोडी बाळा, माते तृण. आणि आईला काय असतं? तृण म्हणजे गवत. गाईला गवत खावं लागतं आणि त्या गवतापासून निर्माण झालेलं ते गाईच्या ठिकाणी आईच्या ठिकाणी दूध निर्माण होतं. पण त्या दुधाची गोडी आईला उपभोगता येत नाही. ती गोडी आईला माहित नसते. ती गोडी कोण जाणत असतं? बाळ जाणतं. बाळ म्हणजे कसं काय? एक नियमच सांगतात तुकोबाराय, ज्याची नये जोडी त्यासी कामा, ज्याची जोडी त्यासी कामा नये. ज्याची जोडी जे ज्याच्या ठिकाणी असतं ते त्याच्या कामाला नाही येत. एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी सुंदर रूप आहे, स्त्री असेल पुरुष असेल कोणी असेल, मग ते त्याचं रूप त्याच्या कामाला नाही येत, त्याच्या रूपाला दुसरे भोगीत असतात. साखर गोड आहे पण साखरेची गोडी साखर भोगीत नाही, दुसरे भोगतात. चहा पिणारे पेढा खाणारे हे साखरेची गोडी भोगत असतात. ज्याची जोडी त्याशी कामाने. आणखी एक दृष्टांत देतात शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणले मुक्ता फळ शिंपी पोटी, तुका म्हणले मुक्ता फळ शिंपी फळ शिंपी पोटी. तुकोबाराय म्हणतात की मुक्ताफळ, मुक्ताफळ म्हणजे मोती. शिंपीच्या पोटातून ते मुक्ताफळ निर्माण होतं.
पण त्याचा भोग त्या शिंपीला नसतो, दुसरे घेत असतात. नाही त्याची भेटी भोगतीये. तसं तुकोबाराय म्हणतात, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणू. झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी, भक्त शिरोमणी पुंडलिकाच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबाराय संतांच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी, मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. उपस्थित असणारी सर्व संतवृंद, सर्व माता भगिनी, पूजनीय बोधले महाराज त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणे घ्यावे तुमते विनवितो असे ज्ञानेश्वर.